पूजा, यज्ञ, विधी किंवा धार्मिक सोहळ्याचं यजमानपद हे भूषणावह, अत्यंत पवित्र आणि आदराचं मानलं जातं. धार्मिक कार्यात विधी करणाऱ्या मुख्य व्यक्तीला यजमान आणि त्यांच्या पत्नीला यजमान पत्नी किंवा यजमानीण म्हणतात. धार्मिक सोहळ्यातलं यजमानपद म्हणजे धार्मिक सोहळ्याचा, विधीचा तसंच त्या पूजेचा किंवा यज्ञाचा मुख्य संकल्प करणारा पुरुष असतो. विधीला अपेक्षित जबाबदारीची शृंखला सांभाळत पुरोहितांचा सन्मान करणं आणि पूजा विधीपूर्वक पूर्ण करून घेणं ही यजमानाची मुख्य जबाबदारी असते. यजमान असल्याशिवाय कोणताही यज्ञ किंवा विधी पूर्ण होऊ शकत नाही असं मानलं जातं. विवाहित स्त्रीला अर्धांगिनी आणि गृहलक्ष्मी म्हणलं जातं. त्यामुळे धार्मिक सोहळ्यात यजमान पत्नीचं स्थान महत्त्वाचं असतं. यजमान पत्नीच्या उपस्थितीशिवाय कोणताही यज्ञ, पूजा किंवा विधी अपूर्ण मानला जातो. संकल्पाचं जल सोडताना किंवा यज्ञाच्या कुंडात आहुती देताना पत्नी पतीच्या हाताला स्पर्श करते, ज्यामुळे त्या कर्माचे पुण्य दोघांनाही समान मिळतं अशी आस्था आहे. यजमान आणि यजमान पत्नीचं कर्तव्य व नियम. धार्मिक सोहळा यशस्वी होण्यासाठी यजमान दाम्पत्याला विविध नियमांचं पालन करावं लागतं. विधींच्या आधी आणि सगळे इच्छित विधी पूर्णत्वास जाईपर्यंत पूर्णपणे सात्विक भोजन करणे आणि उपवास पाळणे आवश्यक असते. यजमान पारंपरिक पोशाख अथवा सोवळं नेसतात आणि यजमान पत्नी नऊवारी अथवा सहावारी साडी असा पारंपरिक व पवित्र पोशाख परिधान करतात. विधी संपन्न झाल्यावर पुरोहितांना दक्षिणा, वस्त्र आणि अन्नदान करून त्यांचे आशीर्वाद घेणं हे यजमानांचं परमकर्तव्य असतं. पूजेच्या वेळी मनात कोणताही राग, द्वेष किंवा अहंकार न बाळगता अत्यंत नम्रतेनं आणि श्रद्धेनं विधी पार पाडणं गरजेचं असतं. धार्मिक सोहळ्याचं यजमानपद मिळणं हे भाग्याचं मानलं जातं आणि यजमान पत्नी मिळून घराच्या, समाजाच्या, गावाच्या आणि संपूर्ण विश्वाच्या वतीनं देवाकडे शाश्वत कल्याणाची प्रार्थना करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या असगणी गावात 12 मे 2026 ते 14 मे 2026 दरम्यान संपन्न झालेल्या श्रीदेव रामेश्वर, पावणाई व विठ्ठलादेवी मूर्ती पुनःप्रतिष्ठापना व शिखर कलश प्रतिष्ठा सोहळ्यात श्रीदेव रामेश्वर मंदिरात देवस्थान प्रमुख श्रीयुत मिलिंद गावकर यांनी यजमानपद व सौभाग्यवती मानसी मिलिंद गावकर यांनी यजमान पत्नी म्हणजेच यजमानीणपद भूषवलं. या सोहळ्याबद्दल त्यांच्याशी आपण एक विशेष संवाद साधला, तो पाहूया व ऐकूया सविस्तर. नमस्कार. मालवण तालुक्यातल्या असगणी गावच्या श्रीदेव रामेश्वर, पावणाई आणि विठ्ठलादेवीचा कलशारोहण आणि पुनःप्रतिष्ठा सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. म्हणजे कलशारोहण झाले, पुनःप्रतिष्ठा झाली आहे आणि यावेळी ग्रामस्थ, मुंबईस्थित ग्रामस्थ आणि अन्य भाविक यांचा याला भरभरून प्रतिसाद लाभला. खूप जणांचा सहभाग होता आणि या दरम्यान जे यजमान दाम्पत्य होतं ते म्हणजे देवस्थानचे प्रमुख पुरोहित मिलिंद गावकर आणि मानसी मिलिंद गावकर ह्या दाम्पत्याने ते यजमानपद सांभाळलेलं होतं आणि त्या दरम्यान गेले 3-3.5 दिवस आपल्याला त्यांच्याशी फारसं काही संवाद साधता आला नव्हता. कारण यजमान म्हणल्यानंतर पुन्हा होस्टिंग हे जे आहे ते त्यांच्याकडे असल्यामुळे आणि आता थोडं जेव्हा आपण कलशारोहण झालेलं आहे त्यानंतर हा सोहळ्याची जी धार्मिक आहे ती सांगता झालेली आहे. त्यानंतर मानसी गावकर आपल्याबरोबर स्वतः आहेत. मानसीजी, आपलं आधी प्रथमतः या कलशारोहण सोहळ्याबद्दल प्रथम सदिच्छा आणि अभिनंदन. धन्यवाद. हा सोहळा साधारण तुम्हाला कधी कळलं की तुम्ही म्हणजे ह्या सोहळ्याविषयी तुम्हाला माहिती की बाबा यजमानपद ही माहिती तुम्हाला कधी मिळाली की आपल्याला हे भूषवायचं आहे यजमानपद किंवा सांभाळायचं आहे? ह्याला 1 महिना झाला. 1 महिन्यापूर्वी समजलं की बाबा ही जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे. म्हणजे सगळ्या गावाच्या वतीने असं ठरलं की
ह्या मिलिंद गावकरांनी यांनाच द्यायचं आणि त्या गावाने पूर्ण गावाने आम्हाला ते दिलेलं आहे. हे जेव्हा तुम्हाला समजल्यानंतर, कारण स्वतः तुम्ही एक सेवाभावी क्षेत्रात सुद्धा व्यावसायिक जर आपण बघितलं थोडंसं, तर तसा तुमचा अभ्यास आहे, अनुभव आहे. मग पहिली प्रतिक्रिया काय आली मनात? कारण काय यजमानपद होतं ते, नुसतं हे नव्हतं आणि तुमचं जे घर आहे ते त्याच स्थानाला लागूनच. त्यामुळे ह्या तुम्हाला बाकी धार्मिक हे एरवीचे असेल, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावरचा सोहळा आणि हा ऐतिहासिक सोहळा, हा गावाच्यासाठी पूर्ण ऐतिहासिक सोहळा. अशावेळी तुम्हाला तुमची मनातली पहिली प्रतिक्रिया काय होती? जेव्हा मला हे सांगितलं गेलं तेव्हा मला खूप म्हणजे टेन्शन आलं. कारण एवढ्या मोठ्या गावाचा हा सोहळा आहे. आपल्याकडे ब्राह्मण येणार त्यांची व्यवस्था करणं किंवा काय हे सगळं आहे. मंदिरच्या जवळ आणखीन कोणाची घरं नसल्यामुळे मंदिरात काय लागेल, काय त्यांना हवं नको ह्याच्याकडे लक्ष द्यायचं होता. आणि त्यात परत मी इथे नसते, माझं दुकान असल्यामुळे मी तिकडे असते. म्हणजे मला हे किती जमेल, माझ्याकडनं होईल की नाही, ही एक मनात भीती होती माझ्या. आणि असं म्हणजे पण पर्याय नव्हता. एवढं सगळ्यांनी सांगितलं आणि आम्हाला ते करणं गरजेचं होतं म्हणून आम्ही ते स्वीकारलं पण. त्यामुळे ती तयारी 1 महिना आज मी माझ्या मनाची तयारी करत होते, की ह्यातनं मग कसं ह्याचं नियोजन करायचं, काय करायचं. काय आम्ही यजमान म्हटल्यानंतर तिथे पूर्ण अडकलेली असणार आणि हे सगळेजण येणार आपल्या घरी. मग त्यांचं उठबस होईल की नाही आपल्याकडनं. मंदिरात कोणाला काय लागलं, काय गरज पडली तर घर जवळ म्हटल्यानंतर त्यांचं काय सगळं होईल की नाही, असं जरा थोडीशी भीती होती. पण आज सोहळा संपन्न झाल्यावरती ती भीती माझी एक पहिल्या दिवसापासून हळूहळू कमी व्हायला लागली, की बाबा नाही. आणि हे सगळं करत असताना त्या म्हणजे रामेश्वरावरती माझा विश्वास असल्यामुळे त्याच्यावरती त्याला म्हटलं, की बाबा हे सगळी जबाबदारी तू जशी दिली आहे तशी तू निभावून घे. बाकी हे सगळं तुझं हे आहे. मी काही म्हणजे आम्ही त्यात कोणी नाही, सगळं तू करून घ्यायचं आहेस हे त्याला सांगितलं आणि मी बिनधास्त झाले. म्हणजे श्रीदेव रामेश्वर म्हणजे देवाने सेवा घेताना तेच तुम्हाला ते बळही दिलं, हा संदेश जो आता आपण दिला. आणि यावेळी ही आध्यात्मिकता जपताना आणि दमछाक म्हणजे हे आपण शरीर आहे, देह आहे, त्या ह्यातून आता जे तुमची स्वतःला तुम्ही फिट कसं ठेवत होतात? म्हणजे ते काय खाणं पिणं असं काय तुम्ही असा बदल, बाबा नाही आता कमी खाऊया किंवा थोडं जास्त खाऊया, असं काय झालेलं का? नाही, असं काहीच झालं नाही. आम्हाला म्हणजे कार्यक्रम म्हटला, की तो कार्यक्रम कधी एकदा व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडतो. आलेले लोकं सगळे व्यवस्थित जेवले की नाही, त्यांना काय ते मिळालं की नाही आणि त्या सगळ्यांना मिळून ते तृप्त होऊन जाणं ह्याच्यातच आम्हाला खूप समाधान आहे. त्याच्यामुळे आम्ही जेवणं, खाणं ह्याच्याकडे अजिबात हे नाही आहे. पण तरीही आम्हाला झोप नाही, जेवलो नाही होत, अशक्तपणा असं काही नाही. कारण तो सगळं करून घेतोय. त्याची इच्छा आहे की बाबा हे सगळं व्यवस्थित व्हावं. त्याने करून घेतलेलं आजपर्यंत त्याने सगळं व्यवस्थित करून घेतलेलं आहे आणि मला खात्री आहे की तो करून घेणार. त्यामुळे त्याने फक्त आम्हाला ही अशी ताकद द्यावी आणि आमच्याकडनं सगळं व्यवस्थित करून घ्यावं. आरोग्य आणि सगळं फक्त आम्हाला चांगलं द्यावं एवढंच त्याच्याकडे आमची मागणी आहे. आपण हा जेव्हा आपलं सिंधुनगरी न्यूजवर जेव्हा आम्ही हे कव्हरेज सुरू केलं, तेव्हा सर्वात पहिला जो जी प्रतिक्रिया होती किंवा सगळं जे आम्ही माहिती घेतलेली होती, ते स्वतः यजमान म्हणजे आपले पती श्री मिलिंद गावकर यांनीच त्यांचीच पहिल्यांदा आपण प्रतिक्रिया घेतलेली. आणि त्या म्हणजे तेव्हा तो एक लक्षात भाग येतो की किती जबाबदारी आहे ही, पूर्ण गावाची आहे, एक सामाजिक एक जबाबदारी आहे, धार्मिक जबाबदारी आहे. मग अशा वेळी पती म्हणून गेले 1 महिना, कारण हे परत तुम्ही एक घर, कुटुंब, परिवार हा जो एक भाग आहे, मग त्यावेळी त्यांची कुठे म्हणजे हे ताण होता, हा ताण आहे म्हणजे जो निर्विघ्नपणे, हे आता आपण त्याचं वर्णन करतो, निर्विघ्नपणे सुरळीतपणे हे आपण वर्णन केलेलं आहे, पण त्या दरम्यानही जो संघर्ष आहे प्रत्येक गोष्टीचा, मग त्यांनी तुम्हाला वैचारिक असं कधी असं झालं का की ते पटकन चिडले किंवा नाही, असं असं काही असे प्रसंग, किंवा तुम्ही चिडलात पटकन, असं काही झाले का? आम्ही चिडण्याचा विषयच नाही. त्यांचं काय झालं आहे, की आता सध्या त्यांच्याकडे कलशश्रवण स्थापना हे चालूच आहे. त्याच्यामुळे ते इथे नाहीच आहेत. जबाबदारी भरपूर आहे आणि इथे नसल्यामुळे त्यांचं काय होतं, त्यांना वाटतं म्हणजे काहीतरी एखादी गोष्ट सांगितली, पण ती मला सांगितलेली असं नाही. दुसरीकडे ते तसेच कार्यक्रम चालू असल्यामुळे त्यांनी दुसरीकडे ती सांगितलेली असते आणि मग इथे मिळाली नाही, की "अरे तुला मी सांगितलेलं होतं, हे तू ठेवलं नाहीस." असं वगैरे झालेलं आहे. पण तरी पण मला माहिती आहे, जाऊ दे, ते आपल्याला सगळं
होणार आहे, सगळं सुरळीत होणार आहे ह्याची खात्री आहे. त्याच्यामुळे असं झालं तरी आम्ही ते सगळं हे केलेलं आहे, की चिडायचं कार्यक्रम व्यवस्थित होणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं होतं आणि खरोखरच परमेश्वराच्या कृपेने आज तो व्यवस्थितपणे पार पडलेला आहे. त्याच्यामुळे खरोखरच त्याचे आभार मान. खूप छान तुम्ही तुमचा वेळ दिलात, कारण ही जी संपन्नता आहे ह्या कार्यक्रमाची संपन्नता ही नुसती पूर्ती नाही आहे, ही संपन्नता आहे. कार्यक्रम सांगता झाली आहे आणि आपण हर हर महादेव म्हणताना आपण ते पार्वती पतये हा जो उल्लेख करतो, मग त्यावेळीसुद्धा आपण जे यजमान पदाचं हे एक आपल्याला जे महत्त्व आहे दोघांचं, ही एक जबाबदारी म्हणून आपण जी केली आपण बोललातही छान वेळ दिलात. आधी प्रथम आमच्यासाठी वेळ दिलात, कारण आता अजूनही आपण व्यस्त आहात, आम्ही बघू शकतो वेगळं आहात. तर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि आता ह्यानंतर पुढे काय, म्हणजे तुमचा संदेश काय असेल, म्हणजे तुम्ही सर्व गावाचंच असं म्हणत नाही, हे जे ऐकणारे कोणी असतील त्यांना तुमचा संदेश काय असेल. एकदा कलशारोहण झालं आहे, पुनःप्रतिष्ठा झाली आहे, एक प्रकारे एक पुनर्संजीवनी आहे सगळ्या गोष्टींना, तर तुमचा संदेश काय असेल? खरं तर म्हणजे माझ्या आयुष्यात असं कधी मला प्रसंग येईल माझ्यावर किंवा मला हे भाग्य लाभेल असं मला वाटलंच नव्हतं. पण आज तो दिवस लाभला आहे. माझ्या आयुष्यात आला. एवढा सुवर्ण कलश चढवण्याचं भाग्य मला मिळालं. हे सगळं बघत असताना आज खरोखरच म्हणजे जन्माचं सार्थक झालं आमच्या. आणि हे सगळं होत असताना आपल्या पाठीशी आपला रामेश्वर, आपलं कुलदेवता रामेश्वर, पावणादेवी, विठलादेवी सगळे आपल्या पाठीशी आहेत ह्याची खात्री आहे. तसं म्हणजे जसं माझ्या पाठीशी, आमच्या पाठीशी जशी आहे, तशी ती सगळ्या येणाऱ्या भाविक भक्तांच्या सगळ्यांच्या पाठीशी ती आहे. फक्त आपण विश्वास त्याच्यावरती ठेवून त्याला हे करून मनापासून त्याला हाक मारणं एवढंच गरजेचं आहे. आणि ते प्रत्येकाने केलं तर खरोखर त्यांच्या सगळ्यांच्या पाठीशी तो ह्याची खात्री मी देते. आणि खूप छान वाटला हा कार्यक्रम आपल्याला आयुष्यात एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम बघायला मिळाला. म्हणजे कुठच्या पिढ्यांना मिळेल की आधी कधी झाला ह्याच्यापेक्षा आम्ही स्वतः आज तो अनुभवला आणि एवढ्या कमी वयात असताना आम्हाला तो बघण्याची किंवा त्याचं यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली. हे खरोखर मी त्याचे खूप परमेश्वराची ऋणी आहे. खूप धन्यवाद. तुम्ही वेळ दिलात आणि फार छान तुमचं सांगता तुम्ही जी केली आहे आत्ताच्या आपल्या संवादाची, ती पण छान केली आहे, की विश्वासावर आस्क अँड यू शॅल रिसीव, सीक अँड यू शॅल फाइंड अँड इट शॅल बी ओपन टू यू, असं म्हणतात. की जे आपण आहे विश्वास ठेवायचा आहे, विश्वास राखायचा आहे, की ते आपोआप घडून जातं. जसं आता इतकं हे जे कार्य कलशारोहण आणि पुनःप्रतिष्ठाचं होत असताना ते कधी झालं हेही कळलं नाही, अशीच त्यांची भावना आहे. आपण सर्वांनी हा संवाद ऐकलात म्हणून मनापासून धन्यवाद.